प्रभूची स्तुती असो। पुन्हा एक वार आपण या ठिकाणी येशू ख्रिस्त या व्यक्तिमत्वाविषयी अभ्यास करण्यासाठी आलेला आहे। येशू ख्रिस्त म्हणजेच अर्थात जगाचा तारणारा व सर्व विश्वाचा निर्माण करता म्हणजेच प्रभू। आणि याचं पहिलं उत्तर आपण बघितलं आहे की येशू ख्रिस्त कोण आहे। येशू ख्रिस्त कोण आहे याचं बायबलमध्ये उत्तर लिहिलेलं आहे की तो देवाचा पुत्र आहे, तो जिवंत देवाचा पुत्र आहे। आणि मग या ठिकाणी आपण पाहत आहे की प्रभू येशू कोण आहे याचं दुसरं उत्तर आज आपण पाहूया, आणि ते म्हणजे की येशू मनुष्याचा पुत्र आहे। मनुष्याचा पुत्र हा शब्दप्रयोग बायबलमध्ये पुष्कळ ठिकाणी वापरलेला आहे। त्यापैकी आपण मत्तई शुभवर्तमान याचा 8वा अध्याय 20वा वचन, मत्तई 8 अध्याय आणि 20 वचन पहा। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर म्हटलेलं आहे, येशू त्याला म्हणाला, खोकडांना बिळे व आकाशातील पाखरांना कोटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकण्यास ठिकाण नाही। सर्वात प्रथम आपण पाहतो की येशू स्वतः ही गोष्ट नाकारलेली नाही की तो एक मानव आहे, कारण तो या ठिकाणी उत्तर देत आहे, खोकडास बिळे आकाशातील पाखरास कोटी आहे, परंतु मनुष्याचा पुत्र म्हणजे तो स्वतःविषयी म्हणत आहे की त्याला डोके ठेकायला ठिकाण नाही। म्हणजे येशू पहिल्यांदा स्वतः हे मान्य करतो की तो मनुष्याचा पुत्र आहे, म्हणजेच तो मानव आहे। पहिलं उत्तर आपण बघितलं की तो देवाचा पुत्र आहे, त्याच प्रकारे तो मानव पुत्र देखील आहे। 9वा अध्याय 6वं वचन, 9वा अध्याय 6व्या वचनामध्ये आपण पाहतो, 9वा अध्याय आणि 6वे वचन, तथापि मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हाला समजावे, म्हणून तो पक्षघाती मनुष्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन घरी जा। या ठिकाणी आपण बघत आहे की येशू स्वतः पुन्हा एकदा म्हणत आहे की मनुष्याच्या पुत्राला या पृथ्वी तलावर पाप क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हाला समजावं। म्हणजे येशू स्वतः या ठिकाणी सांगत आहे की मी मनुष्याचा पुत्र आहे, परंतु मनुष्याचा पुत्र असून देखील माझ्याकडे हा अधिकार आहे की मी पापांची क्षमा करू शकतो, कारण त्याची शारीरिक ओळख ही मनुष्याचा पुत्र होती किंवा मनुष्याचा पुत्र आहे, परंतु येशूची आत्मिक ओळख होती की तो देवाचा पुत्र आहे। म्हणजे तो या ठिकाणी आपण बघत आहे की मनुष्याचा पुत्र हा शब्दप्रयोग स्वतः प्रभू येशू उच्चारत आहे। त्यानंतर 10वा अध्याय आणि 23वे वचन, मत्तई शुभवर्तमान 10 अध्याय 23 वचन, जेव्हा एका गावात तुमचा छळ करतील तेव्हा दुसऱ्यात पळून जा, मी तुम्हास खचित सांगतो, मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्रायलाची सगळी गावे तुमच्याने फिरून होणार नाही। बघा, येशू ख्रिस्त स्वतः या ठिकाणी म्हणत आहे की मी मनुष्याचा पुत्र आहे। म्हणजे मनुष्याचा पुत्र ही जी ओळख आहे ती प्रभू येशूला स्वतः पहिल्यांदा मान्य आहे की तो एक मनुष्याचा पुत्र आहे। म्हणजे तो या जगामध्ये मानव म्हणून स्वतःला त्यानं प्रगट केलेला आहे। 11वा अध्याय आणि 19वे वचन, या ठिकाणी आपण काय पाहताय, मनुष्याचा पुत्र खात पीत आला तर त्याच्याविषयी म्हणता, पहा, खादाड व दारुडा मनुष्य, जकातदारांचा व पापीजनांचा मित्र, परंतु ज्ञान आपल्या कृत्याचे योगे न्यायी ठरते। म्हणजे या ठिकाणी आपण पाहत आहे की मनुष्याचा पुत्र प्रभू येशू स्वतः उत्तर देत आहे की मनुष्याचा पुत्र खात पीत आला। म्हणजे मनुष्य जसा खातो पितो आणि जीवन जगतो तसं येशू देखील जीवन जगला, आणि त्यानं स्वतः सांगितलेलं आहे की मनुष्याचा पुत्र आहे मी, मनुष्याचा पुत्र खात पीत आला असं म्हटलेलं आहे। म्हणजे येशू या ठिकाणी आपली जी स्वतःची ओळख आहे मानवपुत्र म्हणून या ठिकाणी तो नाकारत नाही। म्हणजे येशू मनुष्याचा पुत्र आहे या ठिकाणी आपल्याला बायबल उत्तर देतं। 12वा अध्याय आणि 8वं वचन, 12 अध्याय 8 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, कारण मनुष्याचा पुत्र शाब्बाताचा धनी आहे। स्वतः प्रभू येशू ही गोष्ट किंवा हे वाक्य बोलत आहे की मी मनुष्याचा पुत्र आहे आणि मी शाब्बाताचा धनी आहे। त्यानंतर आपण पाहतो की 32वे वचन आणि 40वे वचन, 32व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, 32वे वचन, मनुष्याच्या पुत्राविरुद्ध कोणी काही बोलेल तर त्याची त्यास क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल त्याची त्याला क्षमा होणार नाही, या युगातही नाही व येणाऱ्या युगातही नाही। बघा, पुन्हा एकदा प्रभू येशू या ठिकाणी स्वतः म्हणत आहे की मनुष्याच्या पुत्राविरुद्ध तुम्ही बोलू शकता। म्हणजे येशू म्हणत आहे की मी मनुष्याचा पुत्र आहे।
पहा दुसरं 40 वचन जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे, कारण जसा योना 3 दिवस 3 रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता, तसा मनुष्याचा पुत्र 3 दिवस व 3 रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. म्हणजे येशू ख्रिस्त या ठिकाणी आपल्या स्वतःच्या शारीरिक एक मानव पुत्र म्हणून, एक मनुष्य म्हणून मरणाविषयी बोलत आहे. आणि तो योनाचं उदाहरण देत आहे. योना जसा एक मनुष्य होता आणि तो माशाच्या पोटामध्ये 3 दिवस आणि 3 रात्री होता, परंतु तो त्या ठिकाणी जिवंत होता. तसं येशू म्हणत आहे की मी मनुष्याचा पुत्र मानव म्हणून या पृथ्वीच्या पोटामध्ये म्हणजे कबरेमध्ये मेल्यानंतर येशू 3 दिवस आणि 3 रात्री होता आणि त्याचं शरीर त्या ठिकाणी होतं, परंतु त्याचा आत्मा हा सजीव होता. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की हे मनुष्याचा पुत्र म्हणजे एक सर्वसामान्य माणसाला जसं शरीरानं मरण येतं तसं येशूला देखील मरण आलं. शरीरानं त्याला मरण जरूर आलं, तो शरीरानं मरण पावला, कारण तो देवाचा पुत्र होता, त्याचबरोबर तो मनुष्याचा पुत्र देखील होता. आपण या ठिकाणी अजून काही वचनं जर बघितली तर 13 अध्याय 37 वचन, 13 अध्याय मत्ती शुभवर्तमान 13 अध्याय आणि 37 वचन. या ठिकाणी पाहतो की त्याने उत्तर दिले की चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे. पुन्हा एकदा येशू स्वतः म्हणत आहे की चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे. 41 वचन जर वाचलं आपण या ठिकाणी तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठविल आणि ते सर्व अडखळणाऱ्यांना व अनाचार करणाऱ्यांना त्यांच्या राज्यातून जमा करून त्यांना अग्नीच्या व भट्टीच्या अग्नीत टाकतील, तेथे रडणे व दात खाणे चालेल. मग या ठिकाणी आपण बघत आहे की येशू स्वतः म्हणत आहे की मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवेल. म्हणजे येशू मानव पुत्र आहे हे स्वतः त्या ठिकाणी तो कबूल करत आहे. 16 अध्याय 13 वचन जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी देखील लिहिलेलं आहे की या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की नंतर फिलिपकडच्या कैसरीकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात. म्हणजे येशू स्वतःच कबूल करत आहे की मी मनुष्याचा पुत्र आहे आणि एक मानव पुत्र म्हणून लोक माझ्याविषयी काय म्हणतात. आणि त्या ठिकाणी आपण बघतो की लोकांनी फक्त प्रभू येशूकडे मानवच म्हणून पाहिलेला आहे, परंतु बायबल या ठिकाणी सांगत आहे की पहिलं उत्तर आपण बघितलं की येशू देवाचा पुत्र आहे, परंतु येशू मानव म्हणून या जगामध्ये प्रगट झाला. म्हणून दुसरं उत्तर सांगत आहे की येशू मानव पुत्र देखील आहे. मनुष्याचा पुत्र हा शब्दप्रयोग हे दर्शवतो की येशू हा मनुष्याचा पुत्र झाला होता, त्याने पित्याचे गौरव सोडले. तो मानव पुत्र झाला किंवा तो मानव पुत्र आहे म्हणजे त्यानं पित्याचं गौरव सोडलं, तरी पण देवाचा पुत्र ही त्याची ओळख न सोडता मनुष्य म्हणून प्रगट झाला. याचा अर्थ काय आहे की येशू पूर्ण देव आहे आणि पूर्ण मानव आहे. म्हणजे येशू पूर्ण देव होता आणि पूर्ण देव होता आणि पूर्ण मानव होता. म्हणजे मानव म्हणून ह्या जगामध्ये येशू ख्रिस्तानं आपल्या स्वतःला प्रगट केलं, परंतु तो देवाचा पुत्र होता आणि तो देवाचा पुत्र आहे. येशूची ओळख एक मानव म्हणून फक्त करता येणार नाही. येशूची ओळख फक्त तो एक देवपुत्र म्हणून या ठिकाणी नाही, परंतु येशू कोण आहे हे तो सांगत आहे की तो देव आहे आणि तो या जगासाठी मानव म्हणून प्रगट झालेला होता आणि त्यानं मानवासारखं जीवन जगून तो मानव झालेला होता. याचं सपशेल आणि खरं या ठिकाणी प्रगटीकरण दिलेलं आहे. आज आपण या ठिकाणी अजून काही वचनांचा अभ्यास करणार आहोत, ज्या वचनांच्या द्वारे आम्हाला हे समजून येईल की येशू एक मनुष्य होता. व लूक शुभवर्तमान जर आपण पाहिलं तर 2 अध्याय 7 वचन, लूक शुभवर्तमान याचा 2 अध्याय आणि 7 वचन पहा. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, आणि तिचा प्रथम पुत्र झाला, त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत ठेवले, कारण उतार शाळेत जागा नव्हती. पहा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे की एक सर्वसामान्य मनुष्य, कोणताही मनुष्य जन्माला येत असताना एक बाळ म्हणून जन्माला येतो. तसं येशू मानव स्वरूप धारण करत असताना, त्यानं मानव अवतार धारण करत असताना एक सर्वसामान्य बाळ जसं जन्माला येतं तसाच तो एक बाळ म्हणून या ठिकाणी शारीरिक रीतीनं जन्माला आलेला आपल्याला दिसून येतं. कारण एका बाळाला जसं
शारीरिक मनुष्य असणाऱ्या ज्या बाळाला ती गुंडाळून ठेवतात, तशाच प्रकारे येशूला या ठिकाणी गुंडाळून ठेवलेला आहे. म्हणजे त्याच्या जन्माच्या घटनेतून आपल्याला समजतं की येशू हा मनुष्याचा पुत्र होता, मनुष्याचा पुत्र आहे. त्याची वाढ याच्या संदर्भात जर आपण वाचलं तर आपण पाहत आहे की 5वा अध्याय आणि 2रा अध्याय आणि 51वं वचन. 51व्या वचनामध्ये जर आपण बघितलं, मग तो त्यांच्याबरोबर खाली नासरेतास गेला व त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने सर्व गोष्टी आपल्या मनात ठेवल्या. येशू ज्ञानाने, शरीराने व देवाच्या व माणसाच्या कृपेत वाढत गेला. पहा, या ठिकाणी आपल्याला बायबल काय सांगत आहे की येशू ख्रिस्ताची जी वाढ आहे ती जसं एक शारीरिक मुलगा आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहतो, तसं प्रभू येशू त्याच्या आईवडिलांच्या आज्ञेत राहिला. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की येशूची वाढ जी आहे ती येशू ज्ञानाने व शरीराने देवाच्या व माणसाच्या कृपेत वाढत गेला. म्हणजे एक मनुष्याचा पुत्र या नात्यानं त्याला माणसांच्या संरक्षणाखाली वाढणं देखील गरजेचं होतं. आणि जसा एक मनुष्य ज्ञानानं हळूहळू वाढत जातो, येशू ख्रिस्त बाळ असतानाच सर्वज्ञानी नव्हता. बाळ असतानाच तो शारीरिक रीतीनं सर्वज्ञानी नव्हता, तर शारीरिक रीतीनं त्याच्या ज्ञानाची, भौतिक रीतीनं जसं त्याला ज्ञानात वाढण्याची गरज होती, शरीराच्या आकारामध्ये वाढण्याची गरज होती, तशाच प्रकारे तो एक मानव म्हणून प्रगट झाल्यामुळं तो एक मानवाप्रमाणे देखील वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर आपण पाहतो की येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये तो आनंदी झाला, कारण आनंद हा एक मानव प्राणीच व्यक्त करू शकतो, एक मनुष्यच व्यक्त करू शकतो. आणि खऱ्या अर्थानं तो मानव म्हणून या जगामध्ये आलेला होता हे याच्यावरून सिद्ध होतं. 10वा अध्याय मत्ती शुभवर्तमान आणि 21वं वचन. 21व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, त्याच घटकेस तो पवित्र आत्म्यात उल्हासित होऊन म्हणाला, हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभू, मी तुझे स्तवन करतो, कारण ज्ञानी आणि विचारवंत यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून तू बालकांना प्रगट केल्या आहेत. होय पित्या, कारण तुला असेच योग्य वाटले. या ठिकाणी आपण बघत आहे की तो पवित्र आत्म्यात उल्हासित झाला. खरं पाहिलं असता तो पवित्र आत्म्यात उल्हासित झाला हे ज्या लेखकाने लिहिलेलं आहे त्याला कसं कळालं? खऱ्या अर्थानं आपण बघतो की एखादा माणूस आनंदित झाला तर ते त्याच्या चेहऱ्यावरून, त्याच्या हावभावावरून दिसून येतं. म्हणजे येशूनं पवित्र आत्म्याच्या द्वारे जो उल्हासितपणा, जो आनंद आहे तो त्याच्या शारीरिक चेहऱ्यातून एक मानव म्हणून या रीतीनं तो व्यक्त केला आणि त्याच वेळेला लोकांना कळालं की तो उल्हासित झालेला आहे. म्हणजे एक उल्हासित होणं, आनंद ही एक मानव भावना आहे, ही एक माणसाची मानसिक भावना आहे. आणि तशा प्रकारची भावना असणारा, एक मानवाला जशा भावना असतात तशी भावना असणारा प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी आपल्याला येशू ख्रिस्त पाहायला मिळतो. कारण तो एक मानव होता आणि म्हणून त्यानं माणसासारखा आनंद व्यक्त केलेला आहे. त्यानंतर आपण मार्क शुभवर्तमान याच्याकडे जर वळलो तर 6वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 6वा अध्याय आणि 3रं वचन, जो सुतार, जो मरियेचा मुलगा आणि याकोब, योसे, यहुदा, शिमोन यांचा जो भाऊ, तो हाच आहे ना? आणि त्याच्या बहिणी येथे आपल्याबरोबर आहेत ना? असे ते त्याच्याविषयी आडखळले. म्हणजे या ठिकाणी आपण बघत आहे की येशू ख्रिस्ताला अनेक भाऊ बहीण जे होते त्यांची ओळख त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि आपण पाहत आहे की तू म्हणत आहे की जो सुतार, म्हणजे एक मनुष्य जसा काम करतो तसं येशूने देखील आपल्या जीवनामध्ये आपल्या आई वडिलांना त्यांच्या व्यवसायामध्ये, सुतार कामामध्ये मदत केलेली आहे. जर त्या ठिकाणी तो मानव नसता तर अशा प्रकारचं काम केलं नसतं, परंतु तो मानव म्हणून प्रगट झालेला आहे हे देखील समजायला पाहिजे. तो एक मानव, परिपूर्ण मानव आहे आणि हे समजण्यासाठी प्रभू येशूनं काम केलेलं आहे. आणि तो दिसायला, बघा हे त्याचे भाऊच आहेत हे कशावरून ओळखलं? कारण तो दिसायला त्यांच्यासारखाच दिसत होता. जरी तो दिसायला त्यांच्यासारखा होता तर तो फक्त मानव नव्हता, तर तो देवपुत्र देखील होता. परंतु मानवपुत्र ही देखील त्याची या जगामधली एक ओळख काही काळासाठी होती, कारण तो मानव म्हणून या जगासाठी त्यानं स्वतःला देवाच्या पुत्राच्या रूपामध्ये प्रगटीकरण दिलेलं आहे. मानव रूपामध्ये देवपुत्रानं आपल्या स्वतःचं प्रगटीकरण दिलेलं आहे. त्यानंतर आपण पाहतो एका सर्वसामान्य माणसाला जशी भूक लागली तसं येशूला देखील भूक लागली. 11वा अध्याय आणि 12वं वचन. मार्क शुभवर्तमान 11 अध्याय 12वे वचन.
या ठिकाणी आपण पाहतो दुसऱ्या दिवशी ते बेतानीहून निघाल्यानंतर त्याला भूक लागली. बघा, येशू एक मानव आहे आणि भूक लागणं ही एक माणसाची शारीरिक गरज आहे. आणि जशी त्याला आम्हाला जशी शारीरिक भूक लागते तसं येशूला देखील शारीरिक भूक लागली. म्हणजे आपल्याला हे वचन सिद्ध काय करत आहे की येशू मनुष्याचा पुत्र आहे. तो देवपुत्र आहे, परंतु त्याचबरोबर तो मनुष्याचा पुत्र आहे. त्यानंतर आपण बघत आहे की योहान शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 35वे वचन. या ठिकाणी काय लिहिलेलं आहे आपण पाहूया. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की येशू रडला. या ठिकाणी एक घटना घडलेली आहे की मार्था मरिया नावाच्या 2 बहिणी आहेत आणि त्याचा भाऊ लाजर हा मेलेला आहे. आणि ज्या वेळेला येशू त्यांच्या घरी भेट देण्यासाठी आला त्यावेळेला त्या सगळ्या लोकांनी येशू त्या लाजरला जिथं कबरे ठेवल्या, कारण येशू 4 दिवसानंतर तिथं पोचला. तोपर्यंत त्यांनी लाजरला पुरलेलं होतं, कबरेमध्ये ठेवलेलं होतं. त्या कबरेकडे गेला प्रभू येशू आणि बायबल असं सांगत आहे की येशू रडला. म्हणजे रडणं ही एक माणसाची भावना आहे. एक शारीरिक मनुष्य अशा प्रकारची भावना व्यक्त करू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहत आहे की येशू एक मनुष्याचा पुत्र आहे हे त्याच्या रडण्याच्या भावनेमधून आपल्याला कळतं. ज्या वेळेला आम्हाला दुःख होतं त्यावेळेला आम्ही रडतो, ज्या वेळेला आम्हाला आनंद होतो त्यावेळेला आम्ही उल्हासित होतो. तसं प्रभू येशूला काही ठिकाणी उल्हासित झाला, तो आनंदित झाला, ही भावना व्यक्त केली. आणि तो रडला, दुःखी झाला आणि त्या ठिकाणी त्यानं त्याची भावना, जी मानसिक शारीरिक भावना आहे ती शरीराच्या माध्यमातून त्याची भावनिक भावना जी आहे ती जी मानसिक भावना आहे ती व्यक्त केलेली आहे रडण्याच्या द्वारे. त्यानंतर आपण पाहतो की येशूला एका माणसाप्रमाणे तहान देखील लागली. 19वा अध्याय 28 आणि 30 वचन. यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे त्याने म्हटले. तेथे आंब भरून ठेवलेले एक भांडे होते, म्हणून त्यांनी आंब भरलेला स्पंज येजोब झाडाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लावला. येशूने आंब घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लवून आपला आत्मा समर्पण केला. या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे की प्रभू येशू एक वाक्य बोलला की मला तहान लागलेली आहे. जे लोक ऐकत होते त्यांना वाटलं की याला तहान लागलेली आहे, याला पाणी द्यावं, परंतु ते त्याचे शत्रू होते. म्हणून त्यांनी पाणी न देता त्याला आंबरस, कडूरस पाजण्यासाठी त्याला दिला. आणि आपण बघत आहे की तो आंबट रस ज्यावेळेला प्रभू येशूच्या तोंडाजवळ गेला त्यावेळेला तो त्याने घेतला आतमध्ये. म्हणजे ही येशू स्वतः म्हणत आहे की मला तहान लागली आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताला खऱ्या अर्थानं तहान लागलेली होती. आणि ती तहान झाल्यानंतर म्हणजे त्याचं तोंड जे आहे ते सुकलेलं होतं, त्याला पाण्याची गरज होती. आपण या ठिकाणी पाहतो की याच्यावरून समजतं की प्रभू येशू एक मनुष्य पुत्र होता, तो मानवाचा पुत्र आहे. हे आपल्याला जे उत्तर मिळत आहे ती या वचनांवरून सिद्ध होत आहे. त्यानंतर आपण बघत आहे की एका माणसाची जशी प्रतिक्रिया केली जाते तसं येशूची प्रतिक्रिया करण्यात आली. 40 आणि 42 वचन जर आपण वाचलं तर आपल्याला बघायला मिळते 19 अध्याय 40 आणि 42 वचन. त्यांनी येशूचे शरीर घेऊन यहुद्याच्या उत्तर कार्याच्या रीतीप्रमाणे सुगंधी द्रव्यासहित तागाच्या वस्त्रांनी ते गुंडाळले. त्याला वधस्तंभावर खेळले होते. त्या ठिकाणी एक बाग असून तिच्यात एक नवी कबर होती. तिच्यामध्ये त्या वेळेपर्यंत कोणालाही ठेवले नव्हते. तो यहुद्यांच्या तयारीचा दिवस असल्यामुळे त्याने येशूला तेथे ठेवले, कारण ती कबर जवळ होती. म्हणजे येशू ख्रिस्ताची जी प्रेतक्रिया आहे ती एका माणसाच्या प्रेतक्रियाप्रमाणे झाली. असं नाही की येशू मरण पावला आणि त्याचं प्रेत गायब झालं, कारण तो एक मानव रूपामध्ये आलेला देवपुत्र होता. त्याची आत्मिक ओळख देवपुत्र होती, परंतु शारीरिक ओळख त्याची मानवपुत्र होती. आणि म्हणून एक सर्वसामान्य माणसाला जसा मृत्यू येतो तसं येशू या ठिकाणी शरीरानं त्या ठिकाणी मरण पावलेला आपण पाहतो. परंतु तो आत्म्यानं तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला आणि हे त्याच्या पुनरुत्थानानंतर देखील प्रगट झालं. परंतु सर्वसामान्यरित्या आपण बघत आहे की या सर्व घटना म्हणजे येशूच्या जन्मावेळेला जसा एक तो बाळ म्हणून जन्मला, एक सर्वसामान्य लेकरू म्हणून जसा तो वाढला, त्यानंतर त्यानं आनंद ही भावना व्यक्त केली, त्यानंतर येशू काम केला, त्यानंतर आपण पाहतो की येशूला भूक लागली, येशूला तहान लागली, येशू रडला, येशूची प्रतिक्रिया सर्वसामान्य माणसासारखी झाली. आणि मग या सर्व घटनेमधून आपल्याला काय बघायला मिळत आहे की येशू
मानव पुत्र आहे. म्हणजे आपण पहिलं उत्तर हे पाहिलं की येशू देवपुत्र आहे, देवाचा पुत्र आहे, जिवंत देवाचा. ही त्याची आत्मिक ओळख, परंतु त्याची शारीरिक ओळख होती देवाचा मनुष्याचा पुत्र. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय बघायला मिळत आहे, सर्वसाधारणरित्या येशू कोण आहे याचं हे दोन्ही उत्तरं जर एकत्र केली तर त्याचं उत्तर असं निघेल की येशू पूर्ण देव होता, पूर्ण देव आहे, आणि येशू परिपूर्ण मानव आहे. येशू परिपूर्ण देव आहे आणि येशू परिपूर्ण मानव आहे. म्हणजे येशू परिपूर्ण देवाचा पुत्र आहे आणि येशू परिपूर्ण मानवाचा पुत्र आहे, मनुष्य पुत्र आहे, मानव पुत्र आहे. असं नाही की येशू अर्धा देवाचा पुत्र आहे आणि अर्धा मनुष्याचा पुत्र आहे. नाही, तो देवपुत्र आहे आणि तो मानव म्हणून, मानव पुत्र म्हणून तुमच्या माझ्यासाठी, सर्व जगासाठी तो प्रगट झालेला आहे. एक वचन आपण शेवटचं या ठिकाणी पाहणार आहे. इब्री लोकास पत्र याचा 4 अध्याय 15 आणि 16 वचन. इब्री लोकास पत्र याचा 4 अध्याय 15 आणि 16 वचन. कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. पहा, या ठिकाणी हे वचन फार महत्त्वाचं आहे की येशू देवपुत्र होता आणि तो मानव पुत्र देखील होता. कारण या ठिकाणी आपण पाहतो की कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही, म्हणजे ज्याला काही जाणवत नाही अशा प्रकारचा प्रमुख याजक नाही. जुन्या करारामध्ये आपण बघतो की प्रमुख याजक हा माणसातून घेतलेला होता आणि येशूला या ठिकाणी प्रमुख याजक असं मानव रूपामध्ये दाखवलेलं आहे आणि तो माणसाच्या भावना समजून घेतो असं म्हटलेलं आहे. कारण का की तो एक मानव म्हणून या जगामध्ये प्रगट झालेला होता, मनुष्याचं रूप त्यानं धारण केलेलं होतं, तो मनुष्याचा पुत्र होता, मनुष्याचा पुत्र आहे म्हणून तो मानवाच्या भावना जाणून घेऊ शकतो, मानवाच्या भावना तो समजू शकतो असं म्हटलेलं आहे. आणि मग या ठिकाणी आपण बघतो की असा प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता. म्हणजे आज आपल्याप्रमाणे पारखलेला होता याचा अर्थ आपल्या जीवनामध्ये दुःख, आनंद, भूक लागणं, तहान लागणं, रडणं, ह्या सर्व गोष्टी जशा होतात तसं प्रभू येशू प्रत्येक ठिकाणी आपल्यासारखं जीवन जगून त्याला प्रत्येक गोष्टीची जाणीव होती, मानवजातीच्या जीवनामधील समस्यांची, मानवजातीच्या जीवनामधील गरजांची, मानवजातीच्या जीवनामधील ताणतणावांची त्याला जाणीव होती. कारण तो एक मानव रूप धारण करून आलेला होता. म्हणून मानवाच्या जीवनामध्ये ज्या घटना घडतात त्या सर्व घटना त्याच्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत. एक मानवाप्रमाणे त्याचा जन्म झालेला आहे, मानवाप्रमाणेच तो वाढलेला आहे. वाढत असताना काय त्रास होत असतो किंवा एक प्रौढ झाल्यानंतर ज्या भावना त्याच्यामध्ये येतात त्या भावना काय असतात, या सर्व गोष्टीची जाणीव त्या ठिकाणी होती. परंतु बायबल या ठिकाणी आपल्याला सांगत आहे की तरी तो निष्पाप राहिला. कसं काय येशू निष्पाप राहिला? कारण येशू निष्पाप राहिला याचं एकच कारण होतं की तो परिपूर्ण देवाचा पुत्र आहे किंवा होता आणि येशू परिपूर्ण मनुष्याचा पुत्र आहे. तो मानवपुत्र म्हणून त्याला सर्व प्रकारच्या परीक्षेतून जावं लागलं, सर्व प्रकारच्या परिस्थितीमधून जावं लागलं, सर्व प्रकारच्या यातनेमधून त्याला जावं लागलं. परंतु त्या सर्व गोष्टीवर, सर्व परिस्थितीवर, सर्व गोष्टीवर तो परिपूर्ण देवपुत्र या नात्यानं मानव रूपामध्ये असताना देखील परिपूर्णरित्या विजयी झाला. म्हणूनच पवित्र शास्त्र जे उत्तर देत आहे की येशू देवाचा पुत्र आहे आणि दुसरं उत्तर देत आहे की येशू मनुष्याचा पुत्र आहे. अजून एक वचन या ठिकाणी आपण जर वाचलं तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐन वेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ. पहा, या ठिकाणी आपण पाहत आहे की येशू देवाचा पुत्र आहे, तो मनुष्याचा पुत्र म्हणून या जगामध्ये प्रगट झाला. परंतु देवाचा पुत्र ही त्याची ओळख त्यानं कधीही सोडली नाही आणि एक मनुष्य म्हणून देखील त्याची या जगामध्ये असणारी त्यानं ओळख सोडली नाही. तर ह्या दोन्ही ओळखीमध्ये असून मानव जातीच्या जीवनासाठी जे आवश्यक आणि गरजेचं होतं ते एक मानव म्हणून प्रगट होऊन त्यानं करून दाखवलं.
आणि त्यानंतर तो एक मानवाप्रमाणे मरण पावला, परंतु तो देवाचा पुत्र होता, तो देवाचा पुत्र आहे, त्यामुळे मरणाची सत्ता त्याच्यावर चालली नाही, तर तो मरणातून उठला आणि त्याने हे दाखवलं की मी मानव जातीचा तारणारा आणि प्रभू आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी बायबल आपल्याला सांगत आहे की आपल्यावर दया व्हावी व ऐन वेळी, योग्य वेळी आपल्याला सहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण कृपेच्या राजासनाजवळ जाऊ. म्हणजे येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, तो मरण पावला, त्याला पुरण्यात आलं आणि मरणातून पुन्हा उठला आणि त्याचं स्वर्गारोहण झालं आणि तो सिंहासनावर बसलेला आहे स्वर्गीय राज्यामध्ये. म्हणजे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे की तो परिपूर्ण देवपुत्र आहे आणि परिपूर्ण मानवपुत्र आहे. आपण थांबूया, आपण प्रार्थना करू. प्रभू येशूच्या नावामध्ये पित्या आम्ही प्रार्थना करतो की इथं बसल्या आणि ऐकत असल्या माझ्या प्रत्येक बंधू बहिणीला त्यांच्या आत्मिक डोळे आणि कान उघड आणि मन उघडून प्रभू तू कोण आहेस येशू याच्याविषयीचं त्यांना खरं आणि सत्य ते प्रगटीकरण तू देऊन परमेश्वरा त्यांना तू आशीर्वादित कर. कारण तुझ्या कृपेशिवाय आणि तुझ्या सामर्थ्याशिवाय ते काही करू शकत नाहीस. प्रभू आम्ही धन्यवाद देतो. येशूच्या महान नावाने आम्ही मागतो म्हणून तू आहे.